याही संघाला आपण इथे मैदानी पाहणार आहोत. जगदंबा 72+ टीचे आणि स्पोर्ट्सचे ओनर महेंद्र शेठ सावंत, ललित मुसळे यांचे शुभागमन होते, ज्यांच्या माध्यमातून शेवटच्या अंतिम दिवशी प्लेअर ऑफ द डे साठी एक आकर्षक बॅटचं सौजन्य लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार आहोत. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहिले तर मैदान ते दाखल होते, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमचे देखील सलामीचे आघाडीचे बॅटर इथे आपल्याला मैदानी उतरताना पाहायला मिळतील. ऑफिशियली अंपायर देखील आपण पाहिले तर मैदानचा ताबा घेताना पाहायला मिळतील. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहिले तर कडूस नगरीचे उपसरपंच साबीरबाई इनामदार यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. साबीरबाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन किनारा कडूस. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर तिनेवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक, त्याचबरोबर राजकुंडनगर सहकारी बँकेचे संचालक, पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट किटली 11 बैलाचे मालक राजू शेठ पाचारणे आणि ढोरे बांबरवाडीचे आदर्श सरपंच संतोष दादा ढोरे यांच्या मालकीचा संघ देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. किटली 11 पाचारणे ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे बांबरवाडी हा संघ देखील आपल्याला प्रथमतः बॅटिंग करताना इथे मैदानी पाहायला मिळेल. अंपायर मैदानी पोहोचलेले आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती, आपले सलामीचे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. खेळ त्यांचा पाहुनी तुफानी, जीव होतो वरखाली. खेळ त्यांचा पाहुनी तुफानी, जीव होतो वरखाली. जेव्हा ऐकू येते पाचारणे ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे भांबुरवाडीच्या शुरांची गगनभेदी डरकाळी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राजू शेठ पाचारणे, संचालक विविध कार्यकारी सोसायटी तिनेवाडी, संचालक राजगुरुनगर सहकारी बँक, अरिकेत एलॅप प्रायव्हेट लिमिटेड, माननीय संतोष दादा ढोरे पाटील, विद्यमान सरपंच ढोरे भांबुरवाडी, ढोरे एंटरप्राइजेस, पाचारणे ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे भांबुरवाडी. थँक्यू डीसी. आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत, ज्यांचं नुकतं शुभागमन होते. किटले 11 पाचारणे ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे बांबरवाडी या संघाचे संघ मालकांनी ढोरे बांबरवाडीचे आदर्श कार्यसम्राट युवा सरपंच आदरणीय ढोरे एंटरप्राइजेसचे सरसर्वा संतोष दादा ढोरे पाटलांचं शुभागमन होते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आम्ही आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. गतवर्षीचे विजेते संघ मालक आदरणीय संतोष दादा ढोरे पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. यहाँ पे मैच की शुरुआत होने जा रही है. राजगुरुनगर क्रीड़ा संकुल पे ये बहुत बड़ा टूर्नामेंट यहाँ पे आयोजन करता पूरे राजगुरुनगर सिटी के जो भी लोग, जैसे राहुल जी थिगले रहेंगे, पिंटू जी सातकर रहेंगे, अश्विन कुमार भंडलकर रहेंगे. मैं इन सब का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा कि इनकी जो भी इन्होंने आरपीएल की जो टूर्नामेंट है जो हर साल होती है, इस साल भी इन्होंने ये प्रायोजन करते का जो भी शुरुआत की थी, और पिछले साल ही बोला था कि यही महीने में ये टूर्नामेंट शुरू हो जाएंगी. और आज ये टूर्नामेंट का तीसरा दिन, आज ये टूर्नामेंट का तीसरा दिन और ये तीसरी दिन की जो भी शुरुआत है, टीम का नेम है यहाँ पे किटली 11 और दूसरी जो टीम है किनारा कडूस. ये 2 टीम के बीच में खेले जाने वाला ये पहला मुकाबला. उत्तम सर, 2 दिन हमने यहाँ पे ये देखा है कि जो भी रहेंगी या बॉलिंग लाइन रहेंगी तो 2 दिन में बहुत सारे चेंजेस देखने को मिले. तो आज कुछ ऐसा देखने मिल जाएगा, जैसे अपन ये बैटिंग लाइन या बॉलिंग लाइन, जैसे प्रथमेश राठौड़ है या महेश नानगुड़ है, दीप धाइबर है, ऐसे बहुत सारे प्लेयर है. क्या आज कुछ चेंजेस देखने मिल जाएगा? ललित सर, आपण पाहिले तर पहिले 2 दिवस ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. काल देखील आपण
अतिशय रंगतदार रोमहर्षक सामने या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलेला आहे आणि इथे देखील आपण पाहिलं तर आज अतिशय रोमहर्षक रंगतदार मॅचेस आपल्याला मैदानी पाहायला मिळतात. विशेषतः तुम्ही सांगितलं की आज सकाळच्या सत्रात प्रथमेश राठोडला आपण पाहतोय, दत्ता पवार देखील पाहायला मिळेल, महेश नानगुडेला देखील आपण पाहणार आहोत, त्याचबरोबर विशाल निघोटला देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे पाहणार आहोत. कारण का या खेळाडूंचा खेळ आपण पाहिलं तर नेहमी कमालीचा राहिलेला आहे आणि विशेष करून आपण पाहिलं तर दत्ता पवारला देखील आपण पाहिलं, गत वर्षी देखील आपण पाहिलं तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या बक्षीस पात्र संघात तो आयडॉल होता. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रथमेश राठोड हा गत वर्षीचा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाचा मानकरी आयकॉन तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. त्यामुळे ताकदवान लढती आपल्याला साहजिकच या मैदानी पाहायला मिळतील आणि विशेषतः आजचे चारही संघ आपण पाहिलं तर अतिशय बलाढ्य संघ म्हणून या स्पर्धेमध्ये आपण त्या टीमला पाहतोय. कारण का आता चारही टीम आपण पाहिलं ना, जितक्या कागदावरती ताकदवान आहे तितक्याच त्या खेळाडूंचा खेळ देखील मैदानावरती ताकदवान राहिलेला आहे. त्यामुळे या चारही टीम आज या स्पर्धेमध्ये खेळताना आणि अतिशय चुरशीच्या लढती या स्पर्धेत आपल्याला होताना त्या मात्र पाहायला मिळतील. हाँ, जैसे भी उत्तम सर ने कहा कि बहुत बढ़िया आयोजन और वो आयोजन के बीच में आज ये तीसरा दिन और ये तीसरे दिन की जो भी शुरुआत है, तो पहले बैटिंग के लिए देखा था हम लोग ने कि किटली 11-11 ये टीम के जो प्रायोजन करता है. बहुत अलग नेम है ये, बट बहुत खूबसूरत टीम है क्योंकि पिछले साल के विजेता है ये और इस साल के लिए वापस वो ग्राउंड पे आ चुके हैं. और ये टीम की जो भी बैटिंग लाइनअप है जिनके बारे में हम थोड़ा डिस्कस कर रहे थे, नीलेश राउत रहेंगे या उनके साथ है प्रथमेश राठौड़. तो ये प्रथमेश राठौड़ फिलहाल जो भी प्रीमियर लीग रहते हैं उनमें सबसे ज़्यादा क्रिकेट खेलने वाले ये प्लेयर रहेंगे. आउटसाइड पे जो भी टूर्नामेंट होते हैं जैसे JPL रहेगा या APL रहेगा, तो ये टूर्नामेंट में सबसे ज़्यादा खेलते हैं. और उनके अपोजिट भी देखा तो विशाल निगोट है, वो भी उनके जैसे ही खिलाड़ी हैं. शुरुआत आज के दिन की पहला गेंद, ओ इस बार कुछ अलग स्ट्रोक खेलने की कोशिश यहाँ पे प्रथमेश राठौड़. और जैसे भी उत्तम सर ने कहा था कि विशाल निगोट भी उतने ही फिट और माइंडेड खिलाड़ी है जैसे उनकी गेंदबाजी है या बैटिंग लाइन है. और जो फील्डिंग करने वाली जो टीम है, इनके टीम की तरफ देखा जाए तो 4 या 5 लेफ्टी बैट्समैन हैं उनके पास, तो वो कुछ अलग वो टेंडेंसी लेके ग्राउंड पे रहेंगे. और ये देख लीजिए बड़ा स्ट्रोक यहाँ पे प्रथमेश राठौड़ के बल्ले से और ये 4 रन की शुरुआत आज की. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. क्या है, अभी नो बॉल है. तो देख लीजिए पहला गेंद होने के बाद दूसरे गेंद भी यहाँ पे प्रथमेश राठौड़ की शुरुआत 4 से हो गई. और बहुत ज़्यादा परफॉर्मेंस इनका देखने मिल जाए. हर प्रीमियर लीग में ये काफ़ी खूबसूरत बैटिंग और बॉलिंग करते हैं. और फ्री हिट की ये गेंद बहुत ऊपर है, चांस रहेगा बट रनआउट का या कुछ गेंद को भी छोड़ दिया. यहाँ पे रनआउट की कोशिश, गुंजाइश थोड़ी पीछे रह गई. बहुत अच्छा ट्राई यहाँ पे किया था, रनआउट का भी चांस था बट थोड़ा बैकवर्ड रह गए, गेंद से बहुत पीछे थे. और ये फ्री हिट की गेंद थी. यहाँ पे बल्लेबाज बहुत कम आउट होते. शायद उत्तम सर मेरे को लगता है रनआउट एक बेटर ऑप्शन रहता है इस पर, बाकी बैट्समैन आउट नहीं हो सकता ये गेंद पे. अभी स्ट्राइक पे आए हैं नीलेश राउत, ये टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज़ रह चुके हैं. ऐसा एक बल्लेबाज है, गेंदबाजी और बल्लेबाजी बहुत खूबसूरत है और बहुत अच्छी बैटिंग इनके तरफ से हमें हमेशा देखने मिलती है ये राजगुरुनगर के टूर्नामेंट में. और ये लोअर गेंद थी, बहुत अच्छा स्ट्रोक. बट विशाल निगोट भी यहाँ पे बोलते हुए कि हम भी कहाँ दूर से हैं, नज़दीक के ही गांव से हैं हम, और हम भी भले भांति क्रिकेट जानते हैं. अच्छी गेंदबाजी करना हमारा काम है. आइडॉल ये टूर्नामेंट में ये किताब इन्हें दिया गया है. और ये शॉर्ट गेंद थी, ललचाया था बहुत बड़ा. नीलेश राउत को 2 फील्डर क्रॉस दे रखे थे और यही कोशिश रहती है हर गेंदबाजी की, अच्छी गेंदबाजी करके बल्लेबाज को आउट किया जाए या कम रन दिया जाए. उत्तम सर ये ग्राउंड पे 10 रन दिया तो बहुत अच्छी गेंदबाजी की, ऐसा ये 2 दिन में देखने मिला.
यावेळचा चेंडू आपण पाहतो इथे मैदान ते खेळला निलेश राऊतच्या बॅटमधून गॅप प्रचंड मोठा डीप मिड विकेटला चेंडू मात्र जाईल. हुतात्मा राजकुर प्रीमियर लीगचा येतोय खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीसी. आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये ज्यांचं नुकतं शुभागमन होते क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि गेली 3 वर्षे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. लाख मोलाचं सहकार्य प्रत्येक वर्षी करणारे आदरणीय दिशा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाळासाहेब चिकडलक साहेब या ठिकाणी आवर्जून आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं काळे साहेब उपस्थित होते. आजही या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत. साहेबांचं मनापासून स्वागत आहे. त्यांच्या समेत आदरणीय युवराजदादा कडू, भास्करदादा रोकडे, गणेश भाऊ चोरगे, स्वप्नीलदादा तनपुरे, आकाशदादा कंद आणि सगळा मित्रपरिवार दिशा स्पोर्ट फाउंडेशन दिशा उद्योग समूहाचा या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होतोय. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं बाळासाहेब चिकडलक साहेब आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. उत्तम सर, स्कोर देखा जाए तो 11 रन है और जो भी टीम का नाम है किटली 11-11, तो देखिए स्कोर भी 11-11 हो चुका है. टीम का प्रायोजन करता और नाम भी यहाँ पे 11-11 ही है. ये किटली 11-11 और दूसरी ओवर यहाँ पे मैदान में लेके आ चुके हैं कुलदीप जी थाइबर सर. बहुत अच्छे गेंदबाज है, ऑलराउंडर, ये तालुका से बिलोंग करते हैं और अच्छा क्रिकेट खेले हुए ये प्लेयर है. अभी जो भी गेंदबाजी है या जो भी बल्लेबाजी है उनके बहुत अच्छा मैनेजमेंट का जो भी वर्किंग रहता है. और ये टीम के जो भी ओनर है तो यहाँ पे बता देंगे उत्तम जी सावंत सर हमें कि ये जो टीम है अपना किनारा कड़ूस नाम से जो भी है उनके ओनर. और इस बार देख लीजिए बड़ा स्ट्रोक खेला है, रन बनाना चाहते हैं नीलेश राउत और शुरुआत कर दी आज के दिन की भी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. ललित सर 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. आपण पाहिलं तर साबिरबाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन किनारा कडूस हा संघ आपण पाहतोय. ऑरेंज ओशियन इन्फ्रास्ट्रक्चर प्लॉटिंग डेव्हलपिंगचं विश्वसनीय नाव आणि कडूस गावचे आपण पाहिलं तर उपसरपंच प्रोप्रायटर साबिरबाई इनामदार यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर इथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला राजू शेठ पाचारने, संतोष शेठ ढोरे पाटील यांच्या मालकीची टीम आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय निलेश राऊत कडनं. और ये देख लीजिए उत्तम सर, मैंने अभी कहा था कि नीलेश राउत यहाँ पे हर गेंद पे अटैक करना चाहते हैं, हर गेंद पे वो रन बटोरना चाहते हैं और वो ज़रूर रहते हैं. जैसे भी आप पहले बैटिंग करते हैं तो कम से कम 80-90 रन तक आप चले जाए. उसके बाद अगर 6 ओवर जब होता है तो बैट्समैन पे एक प्रेशर रहता है कि ओवर में 10-15 या जो भी रन इक्वेशन आता है तो वो वैसे रन बनाना चाहते हैं. बट नीलेश राउत और कुलदीप बहुत अच्छे दोस्त भी है. तो मैदान में एक दोस्ती भी है और एक जंग भी है. देख लीजिए स्वीप करना चाहते थे, स्ट्रोक खेलना चाहते थे, जानते थे कुलदीप सर और वैसी गेंद उन्होंने वो डाल दी. और जैसे अपने अभी देखा कि फील्डिंग का जो भी स्ट्रक्चर है वो एक्स्ट्रा कवर पे है, वहाँ पे मिड विकेट पे है और गेंदबाजी भी वैसी ही हो रही है. तो बहुत बड़ा क्रिकेट और बड़ा बैटल यहाँ पे ग्राउंड के बीच में देखने मिल रहा है. और इस बार देख लीजिए लेग स्टंप पे गेंद थी, अंपायर दोनों हाथ यहाँ पे फैलाते हुए वाइड रहेगी ये गेंद और 18 रन यहाँ पे स्कोर शीट पे लग चुके हैं. उत्तम सर 18 रन है, दूसरा ओवर चालू है और बल्लेबाजी भी उतनी खूबसूरत हो रही है और गेंदबाजी भी. और ये देख लीजिए वापस एक गेंद बिंदी गेंद है. तो ये बिंदी गेंदें कुछ इफेक्ट कर पाएगी ये किटली 11-11 टीम के ऊपर. नक्कीच आपण पाहतो एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. कुलदीप थायबरला आपण गोलंदाजी करताना पाहतो. एक विशेषतः होम पिचच्या या खेळपट्टीवर त्या विकेटवरती सर्वोच्च सातत्य त्याचं देखील सातत्यानं राहिलेलं आहे. यावेळीचा चेंडू होता परंतु निलेश राऊत प्रचंड आक्रमक आहे. त्याला जास्त वेळ मात्र कुलदीप थांबू शकत नाही. चेंडू मात्र पोहोचेल सीमा रेषा पार. एक टप्पा घेत चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावा आपण पाहिलं तर येतात. ललित सर जबरदस्त
आक्रमण तिथे मात्र केलं जात आहे. एक चांगल्या प्रकारे बॅटिंग देखील ललित सर आपण पाहिले तर इथे मैदान ती पाहतो. निलेश राऊत इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. ओ देख लीजिए रिवर्स ट्राई यहाँ पे, और जानते थे कुलदीप धाईवार बॉडी की तरफ से गेंद करना पड़ेगा क्योंकि 2 फील्डर क्रॉस ही लगाए हैं और 2 ओवर यहाँ पे ख़त्म हो चुके हैं और स्कोर यहाँ पे 22 रन. बहुत बड़ी गेंदबाजी यहाँ पे देखने मिल रही है, बहुत अच्छी गेंदबाजी देखे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक. उत्तम सर थैंक यू यहाँ पे. और एक मैं बहुत बड़ी बात कहना चाहता हूँ, जो भी टूर्नामेंट है, टूर्नामेंट करना और यहाँ पे स्पॉन्सरशिप देना बहुत बड़ी बात है. जैसे भी आपने अभी एक थोड़ी देर पहले कहा था कि बाला साहब जी कडलफ साहब है, मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. हर टूर्नामेंट में बहुत बड़ी नगद राशि और मतलब उनकी टीम खेलती है, तो उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. जैसे किटली अकरा है या जगदम्बा 72 स्पोर्ट्स है या राहुल जी थिगले साहब है, इनकी हर टूर्नामेंट में टीम रहती है. तो मैं ये सब जो भी है को स्पॉन्सर इन्हें कहा जाएगा, तो मैं इन सब को बहुत बड़ा धन्यवाद देना चाहूँगा कि ये टूर्नामेंट में ये सब बहुत सपोर्ट करते हैं. और ये खेल के प्लेयर कुछ आगे जाके अगर कुछ बनना चाहते हैं तो ऐसे प्रीमियर लीग होना बहुत ज़रूरी है, और वो ये सपोर्ट जो कर रहे हैं मतलब उनका हेड्स ऑफ सैल्यूट रहेगा उनके लिए. तो 2 ओवर का खेल यहाँ पे ख़त्म हो चुका है. तीसरी ओवर और गेंदबाजी के लिए बबलू राउंधल उनके हाथ में गेंद दी है और प्रथमेश राठौड़ क्रीज पे अभी भी यहाँ पे डटे हुए हैं. तो बहुत बड़ी चुनौती रहेगी बबलू के लिए कि प्रथमेश राठौड़ एक आइकॉन है और उनके सामने कैसी गेंदबाजी करना. चलो शुरुआत की जाए प्लीज़. और देख लीजिए रिवर्स ट्राई यहाँ पे प्रथमेश राठौड़, एक लय में नज़र आने वाले ये बल्लेबाज, उनको थोड़ी देर रुकाया जा रहा है. नीलेश राउत ने भी बहुत अच्छी शुरुआत की है और प्रथमेश ने भी बहुत अच्छी अगर ये अपनी शुरुआत की है. 2 ओवर 22 रन यहाँ पे थी. और ये देख लीजिए स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद बल्ले पे आई नहीं और वहाँ पे एक फील्डर है. तो उत्तम सर ऐसा नहीं लगता जैसी फील्डिंग है वैसी गेंदबाजी है? बहुत सही गेंदबाजी यहाँ पे देखने मिल रही है टीम की, और बल्लेबाजी भी वैसी ही है बट थोड़ी कम स्टार्टअप होने के बाद 2 ओवर में 22 होने के बाद थोड़ी पीछे यहाँ पे नजर आ रही है. तर नक्कीच आपण पाहतोय कॅप्टन कुलदीपचं कौतुक करायला लागेल, कारण का आता खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं आहे आणि विशेषतः जिथे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्याच प्रकारची गोलंदाजी तो गोलंदाजांकडनं आपण पाहिलं तर इथे करून घेताना या मैदानात या विकेट होती या खेळपट्टीवरती तो मात्र मैदानात पाहायला मिळतोय. विशेषतः पहिलं षटक देखील आपण पाहिलं, दुसरं षटक आपण पाहिलं, षटक क्रमांक 3 मध्ये आपण बबलू रौंदळला पाहतोय. त्यानं देखील आतापर्यंत पहिले 2 चेंडू टाकलेत, परंतु लाईन लेंथ आणि अचूकता योग्य टप्पा या विकेटवरती आपल्याला बबलूकडनं पाहायला मिळतोय. बबलूसाठी एक पारितोषिक येते. लागोपाठच्या 3 विकेटला दीपक कड इवा उद्योजक यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. रनआउटचा चान्स, टेक्नॉलचा वापर तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. थर्ड अंपायरकडे आपण पाहिलं तर तिथे रेफर कळवलेला आहे. तिसरे पंच स्वतः संजय भालेराव सर इथे आपण पाहतोय काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार आहोत. टीव्ही अंपायरकडे आपण पाहिलं तर निर्णय पाठवलेला आहे. प्रथमेश राठोड डेंजर एंडला होता, परंतु क्रीज तर त्यानं सोडलेला आहे. जवळपास तो खेळाडू कक्षाकडे डगआउटकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु टीव्ही अंपायरच्या निर्णयाची वाट तिथे पाहिली जाईल का ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. अगर प्रथमेश राठौड़ यहाँ पे आउट होते हैं तो बहुत मुश्किलें उनके लिए खड़ी हो सकती है. जैसे अगर उनके बाद जो भी आने वाले बल्लेबाज हैं उनको ज़्यादा स्ट्राइक रेट बनाना पड़ेगा. 23 रन है यहाँ पे और पहली बल्लेबाजी है तो थोड़ा फोर्स रहेगा. और एक हमारे बहुत अच्छे क्रिकेट के चाहते हैं विकास निम्बालकर उनको कहा जाता है, वो भी यहाँ पे आ चुके हैं और अंपायर डिसीजन यहाँ पे आउट है. तो प्रथमेश राठौड़ को वापस आना होगा. सुबह की चाय और बड़े लोगों की राय हमेशा लेनी चाहिए उत्तम सर. और यहाँ पे थर्ड अंपायर ने निर्णय यहाँ पे दे चुका है कि बल्लेबाज आउट है. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. नए बल्लेबाज यहाँ पे आ चुके हैं. डीपी नाम से फेमस है, मावल के ये खिलाड़ी हैं
और बहुत अच्छा क्रिकेट खेलते हैं, लेदर क्रिकेट भी देखा जाए। और उत्तम सर शायद उन्हें ISPL का ब्लू टिकट भी मिला है, तो ये भी बहुत अच्छे खिलाड़ी है। आइडॉल के जो भी फेवर है उनके अगर उसमें जा सकते हैं, समझो जैसे आज बल्लेबाजी है तो दिन भर बहुत अच्छे बल्लेबाजी किया तो और भी आगे उनके लिए चांस रहेगा टीम के लिए। तो दत्ता पवार की एक बल्लेबाजी बहुत इंपॉर्टंट रोल करेगी जैसे बल्लेबाजी है। तर नक्कीच आपण पाहिले तर ललित सर विशेषतः दत्ता पवारला आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेल गावचा खेळाडू आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतो आणि यावर्षीची NB ट्रॉफी देखील त्यानं आपल्या नेतृत्वाखाली जिंकलेला आहे। यावेळीचा फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळला आहे, पुढ्यात पडतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, अडवताना तिथे मैदानी पाहायला मिळेल। सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपण तिथे मात्र मैदानी होताना पाहायला मिळते। क्षेत्ररक्षण करताना आपण प्रणव पवारला देखील तिथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। एक चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण तिथे मैदान ते आपण त्याच्याकडनं पाहतोय आणि तिथे चेंडू देखील आपण पाहिलं तर तो मैदानावरती अडवताना आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु पार्टनरशिप भागीदारी आता महत्त्वाची असेल। पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप होत होती, परंतु रनआउटच्या रूपाने विकेट आली आणि विकेटच्या शोधात होता संघ किनारा कडूस आणि ती विकेट देखील आपण पाहिली। अखूट टाप्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, बबलू रौंदलचं कौतुक करावं लागेल ललित सर। या सिमेंटच्या खेळपट्टीवरती या विकेट होती, त्यांना बॅटर आणि फलंदाजांना थांबवले आणि खरं तर संघासाठी एक चांगलं कमबॅक तो इथे आपल्याला करून देताना पाहायला मिळतोय। सर फील्डिंग टीम की जो भी हम बात कर रहे थे, ये टीम में ज़्यादा पुराना चावल है, जैसे कुलदीप धाइबर है, बबलू रौंदल है और बहुत सारे खिलाड़ी हैं जो इनके टीम में हैं और ज़्यादा एक्सपीरियंस ये सब प्लेयर को है। और देख लीजिए गेंद हवा में है, फील्डर तो बहुत दूर रहेंगे, एक या दो, एक ले लिए, दूसरे रन की कोशिश रहेगी, गेंद ज़्यादा हवा में थी तो 2 भी कंप्लीट कर लिया। बहुत अच्छा फील्डिंग यहाँ पे, बहुत अच्छा, और टीम के लिए 2 रन बचाया जैसे आपने बात किया था। और ये टीम में सर देखो कि विशाल निगोट है, ज़्यादा प्रीमियर लीग ये भी खेल चुके हैं, जैसे महेश नानगुड़ है, बहुत अच्छा क्रिकेट खेलते हैं ये, मतलब फ़िलहाल ओपन कैटेगरी में बहुत अच्छा क्रिकेट खेल रहे हैं। उनके बाद जैसे भी हमने बात किया था वो युवराज खंडे है, यानो फिर उनके बाद अपना ये चंदू है, उसके बाद भी अपना प्रशांत है, अक्षय दरेकर है, तो और ये शिवम रौंदल भी है। तो ये सब बहुत अच्छा क्रिकेट खेले हुए सब प्लेयर है। स्कोर यहाँ पे हो चुका है 26 रन, 3 ओवर यहाँ पे ख़त्म और नए गेंदबाज है प्रशांत भोई। तो मैंने यही कहा कि ये टीम में कम से कम 6 या 7 गेंदबाज हैं, तो ज़्यादा ऑप्शन ये टीम में है। और उनके बाद भी देखा अपोजिट टीम की भी अगर बात की जाए तो नीलेश राउत अभी भी क्रीज में है। वो सबसे बड़ी बात है कि नीलेश राउत एंड दत्ता पवार दोनों भी बहुत डेंजर बैट्समैन माने जाते हैं। जैसे भी वो बैटिंग करते हैं, आज का दिन लगा तो पूरा दिन निकाल लेंगे, पूरा दिन अच्छा बैटिंग कर सकते हैं और वो स्ट्रेंथ है दोनों में, बहुत अच्छी बैटिंग की। तो इसके बाद गियर शिफ्ट करना पड़ेगा शायद, अगर नीलेश और जो भी उनके साथ बल्लेबाज है दत्ता पवार, तो दोनों को गियर शिफ्ट करना पड़ेगा। और दत्ता पवार बहुत अच्छे प्लेयर है। पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय, प्रशांत भोईरचा स्क्वेअर लेगला खेळला गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक दूर वरतून चेस करणं आपण पाहिलं तर तिथं अवघड बनेल। चेंडू मात्र चल सीमा पार, दत्ता पवारच्या बॅटमधून येईल चौकार, 4 धावा। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जातो। या चौकाराच्या मदतीने ललित सर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जाईल। एक गडी बाद 30 धावा धावफलक होत आहेत। षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर सुरू होतं आणि पहिल्याच चेंडूवरती दत्ता पवार जो आपल्याला आक्रमण करताना पाहायला मिळतोय। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी गणेश वाडेकर साहेबांचं शुभागमन होतंय। हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे। तर प्रशांत भोईरला इथे आपण पाहतो मैदानावरती रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न दत्ता पवारकडनं आपण पाहतो मैदान केला जातोय। परंतु कुलदीप धायबरचं कौतुक जरूर करावं लागेल। कॅप्टनशिप बद्दल आपण विचार करतो आणि ललित सर तुम्ही देखील सांगितलं की अनुभवी आणि एक्सपिरियन्स खेळाडू या टीम मध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात, परंतु एक चतुर चपळ आणि चाणक्य कॅप्टन देखील आपण पाहिलं तर एस्टेनच्या पाठीमागे आपण कुलदीपला पाहतोय। पहिल्या 2 दिवसाचं क्रिकेट त्याने या मैदान ती पाहिलेलं आहे आणि त्याच प्रकारे दिवस क्रमांक 3 मध्ये त्या टीमची कामगिरी पाहायला मिळते। यावेळीचा चेंडू होता इनसाइड आउट खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा, क्षेत्ररक्षक दूर वरतून चेस करणं बनेल अवघड। शिवम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु चेंडू जाईल सीमा पार, दत्ता पवारच्या बॅट मधून येतोय डी फॉर डेंजरस, चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा
सनसनीत चौकार। और कल की जो बात यहाँ पे हुई थी ग्राउंड पे, और जो टीम कल सुपर 8 में गई है उनके जो भी टीम को ऑनर है, जैसे भी गणेश जी वाडेकर साहब यहाँ पे आ चुके हैं, और इनके चेहरे पे हमेशा खुशी रहती है, और ये खुशी के मौके पे एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश। यहाँ पे 1 रन आ चुकी है, और वाडेकर साहब का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा सुपर 8 के लिए। उनको भी बेस्ट ऑफ लक, बहुत अच्छा खेलिए और फाइनल तक चले जाइए। और एक डिस्कशन है यहाँ पे, इसके बाद जो मुकाबला होने वाला है, इसके बाद जो मुकाबला है दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगांव की जो भी टीम है, तो उनके टीम के जो भी आइकॉन हम यहाँ पे देख रहे हैं, विश्वजीत ठाकुर मोटा ये नाम से जो फेमस है, वो यहाँ पे आ चुके हैं। मैं उनका भी शुक्रिया अदा करना चाहूँगा। कल रात वो रायगढ़ प्रीमियर लीग में हमने उन्हें देखा था, ट्रैवल करके यहाँ पे ग्राउंड पे आ चुके, उनका भी बहुत बड़ा शुक्रिया। और चले बीच मैदान में इस बार प्रशांत भूईर, बहुत अच्छी गेंदबाजी सर, बहुत रन कम यहाँ पे आ चुके हैं। यहाँ पे चौथा ओवर है, 35 रन है। थोड़ा विंड का भी हम लोग सोचे, थोड़े हवा का भी सोचे तो भी थोड़ा अलग है, बट नीलेश को वो फर्क नहीं जाएगा। और देख लीजिए क्रॉस हेड बैट यहाँ पे स्ट्रोक खेलने की कोशिश, 1 रन यहाँ चुके हैं, बट मेरे को लगता है कि सिंगल डबल यहाँ पे बहुत कम है। क्या लगता है उत्तम सर, अगर 36 हो गए तो इसके बाद 2 ओवर आपके पास और हैं, और 2 ओवर के लिए आपको ज़्यादा से ज़्यादा रन बनाना बहुत ज़रूरी है, क्योंकि सुबह का पहला मैच यहाँ पे इतना मौसम थोड़ा धीमा है, तो उसमें आपको थोड़ा अच्छा रन बनाएंगे तो भी आपके लिए मतलब ये डिफिकल्ट नहीं रहेगा। ही पहा, ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर। दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. ट्रान्स देखील आपण ऐकलेला आहे ललित सर। ओव्हर संपल्यानंतर जो ट्रान्स वाजतोय ना, जगदंबा 72 स्पोर्ट्सचे ओनर आणि जगदंबा 72+ साऊंडचे ओनर महेंद्र सावंत आपण पाहिलं तर सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील ट्रान्सचं सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे। मॅचकडे आपण येतोय, 4 षटकांचा खेळ संपलाय, 1 गडी बाद 36 धावा, त्या मात्र धावपल होतोय। करंट रन रेट आपण पाहिला ना ललित सर, सुरुवातीचे 2 दिवस आपण पाहिलं, पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2-3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा 60, 70, 55 या प्रकारे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत होता, परंतु आताचा जो करंट रन रेट आपण पाहिला ना तर तो 9.00चा आहे। त्यामुळे शेवटचे जे 2 ओव्हर आहेत, स्लॉग ओव्हर, टेथ ओव्हर, या 2 षटकात कमीत कमी पाचरने ढोरे ऑरियस, तिरेवाडी ढोरे बांबरवाडी अर्थात किटली 11-11 या टीमला इथे मात्र 40 ते 45 धावा त्या मात्र बनवाव्या लागतील। एक चांगल्या प्रकारची बॅटिंग या शेवटच्या 2 षटकात इथे मात्र करावं लागेल, कारण का आतापर्यंत या विकेटवरती, या खेळपट्टीवरती आपण पाहिलं 90, 93, 95 या धावा इथे आपल्याला प्रतिस्पर्धी संघाला आपण चेस करताना पाहिलेल्या आहेत, बनवताना पाहिलेल्या आहेत। त्यामुळे एक चांगलं टार्गेट बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे मात्र ठेवावं लागेल। सरकार रोड लाइन्स के भी जो भी प्रायोजक करता है, आदरणीय सादिक भाई इनामदार जो भी को स्पॉन्सर ओनर है कड़ूस टीम के, तो मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। सर देख लीजिए सुबह है 9-10 बजे, बट सब स्पॉन्सर ग्राउंड पे आ चुके, इतने ग्रेट मतलब क्रिकेट के लिए लगा हुआ है, बहुत ज़्यादा प्यार है। जैसे 9, 10, 11 जो भी टाइमिंग हुआ है, बट देख लीजिए 11 बजे तो भी सब स्पॉन्सर उनका काम छोड़ के ग्राउंड पे आते हैं मैच देखने के लिए। उनके साथ सागर जाधव भी है, मैं उनका भी शुक्रिया अदा करना चाहूँगा। नीलेश राउत इस बार बड़ा स्ट्रोक हवा के तरफ से, हवा के संग, और ये बड़ा स्ट्रोक शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। या फटक्यांची ललित सर खरं तर गरज आहे, आणि ते फटके खेळण्यासाठी ओळखला जातो निलेश राऊत, आणि पुन्हा एकदा शेवटच्या 2 षटकात इथे आपल्याला त्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळेल। परंतु समोर देखील आपण पाहिल्यानंतर मिस्टर प्रीमियर लीग का आयडॉल तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरगावचा सुपरस्टार इथे आपण पाहिलं तर विशाल निघोटला आपण मैदानी पाहतोय। क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय, निलेश राऊत प्रचंड आक्रमक आहे, विशाल निघोटला देखील माहिती आहे, आणि निलेश राऊतला देखील माहिती आहे की विशाल निघोट कशा प्रकारे गोलंदाजी या विकेटवरती करणार आहे। सर देख लीजिए क्रिकेट थोड़ा चेंज है यहाँ पे, वाइड गेंद यहाँ पे, हर एक गेंदबाज या हर एक बल्लेबाज अभी दूसरे की जो भी खामियां है वो देखता है। जैसे लाइव है, यूट्यूब है, SSS जो भी लाइव है, तो उनके बारे में हम लोग डिस्कस कर सकते हैं। बहुत अच्छा लाइव है सर,
बहुत अच्छा यहाँ पे सब लोग उनके लिए कमेंट्स कर रहे हैं कि बहुत अच्छा लाइव दिखाई दे रहा है यहाँ पे। और वही खासियत है सर ये हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग की। और जगदम्बा 72 स्पोर्ट्स के ओनर्स को स्पॉन्सर भरत सेठ जगदाले भी ये टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं, तो मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, छोट्या छोट्या चुका आपल्याला पाहायला मिळतात, परंतु धावपल कोत आणि स्कोर कार्ड आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात। शेवटची 2 षटकं देखील आपण पाहणार, 45 धावा धावपल कोत आहेत, 1 विकेट गमावली गेली। षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे, 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहायला मिळतोय। आज क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड रांगा या मैदानात पुन्हा एकदा पाहायला मिळतील। पहिल्या दिवशी देखील आपण प्रचंड गर्दी पाहिली, काल देखील आपण दिवस क्रमांक 2 पाहिला, आजचा तिसरा दिवस। यावेळीचा चेंडूचा खोलो टप्प्याचा एक टप्पा घेत चेंडू मात्र अडवला गेलाय, क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवरती अतिशय सुंदर आहे आणि तोपर्यंत एक सिंगल मैदान ती पाहायला मिळते। ललित सर विकेट गमावला गेला नाही, परंतु धावा रोखून ठेवल्यात आणि काही डॉट बॉल काही निर्धाव चेंडू आपण गोलंदाजी करणाऱ्या साबिरबाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन किनारा कडूस या टीम कडनं पाहिलेल्या आहेत। किटले 11-11 पाचरने ढोरे वॉरियर्स, तिनेवाडी ढोरे बांबराणी या संघाला बॅटिंग करताना धावा इथे मात्र रोखून धरलेल्या आहेत। गोलंदाजी आतापर्यंत कमालीची इथे मात्र ठरलेली आहे। और ये गेंद देख लीजिए, यहाँ पे नो बॉल अंपायर ने कहा है, नो बॉल है यहाँ पे। और उत्तम सर ये किटली 11-11 जो भी टीम है इनके बारे में मैं आपको इनकी एक खासियत बताता हूँ। ये शुरुआत बहुत धीमी करते हैं बट हमेशा फाइनल तक चले जाते हैं, इनकी यही खासियत है। वो हर साल में शुरुआत बहुत धीमी करते हैं, मतलब उनका जो भी ये टीम का जो भी मैनेजमेंट है वो थोड़ा स्लो रहता है, बट हर साल वो टीम आगे जाके बहुत अच्छा परफॉर्मेंस करती है और फाइनल तक हमेशा चली जाती है। और प्रेक्षक जो भी अपने कहा था, जो भी लोग यहाँ पे मैच देखने आ रहे हैं, जो भी कुछ लोग जा रहे हैं, जैसे भी आपने कहा था कि बहुत सारे लोग मैच देखने आ रहे हैं या बहुत सारे लोग लाइव मैच देख रहे हैं, तो वो क्रिकेट का बहुत ज़्यादा प्यार है लोगों का। बट देख लीजिए कुछ लोग काम पे जा रहे थे, वो ना छुट्टियाँ लेके भी ग्राउंड पे आ चुके हैं मैच देखने के लिए कि आज की मैच है। बहुत सारे आइकॉन अच्छे हैं, जैसे विश्वजीत ठाकुर रहेंगे, जैसे प्रथमेश राठौड़ है या महेश नानगुड़ है या जिग्नेश पटेल है, जिन्हें खुशबू गुजरात की कहा जाता है। तो ऐसे बहुत सारे खिलाड़ी हैं, इनके वजह से बहुत सारे लोग आज यहाँ पे ग्राउंड पे आ चुके हैं। और ओवी स्पोर्ट्स के ओनर भी यहाँ पे आ चुके हैं, मंगेश जी गायकवाड़, और उनके साथ है अमित राउत। ये टीम के मतलब बहुत ज़्यादा चाहते हैं सर, मैं हमेशा बोलता हूँ बाला साहब कडले की जो भी टीम है बहुत ज़्यादा फेमस टीम रहेगी ये खेड़ तालुका में, क्योंकि इनके स्पॉन्सर या उनका जो भी मैनेजमेंट रहता है बहुत अच्छा रहता है और उनके टीम के बहुत ज़्यादा चाहते हैं ये तालुका में। तो जैसे भी बल्लेबाजी की थोड़ी डिस्कस कर रहे थे, यहाँ पे 47 रन और अंपायर यहाँ पे बताते हुए नहीं, अंपायर डिसीजन इज़ दैट फाइनल डिसीजन, नो बॉल, 47 रन। चलिए टाइम कम लीजिए, यहाँ पे टाइम का भी बहुत ज़्यादा वैल्यू आपको दिया जाएगा, क्योंकि 30 मिनट से आपके लिए 5 ओवर वही टाइम में ख़त्म करने हैं आपको। और फ्री हिट, यहाँ पे फ्री हिट है, प्लीज़ प्लीज़ मैच स्टार्ट कर दीजिए, मैं रिक्वेस्ट करता हूँ टीम से। यहाँ पे रिव्यू नहीं है, अंपायर ने जो भी डिसीजन दे दिया, अगर उनको कुछ डाउट लगे तो ठीक है, बट अंपायर फाइनल डिसीजन यहाँ पे रहेगा। और देख लीजिए फ्री हिट की गेंद थी, ऐसा नहीं लगता थोड़े हक्के बक्के लग रहे फलंदाज, मतलब गेंद ठीक से बल्ले पे आ नहीं रही है। जैसे हमने सोचा था कि नीलेश राउत, दत्ता पवार, प्रथमेश राठौड़, इनकी जो बल्लेबाजी है, जो इनके स्ट्रॉन्ग जोन है, वहाँ पे भी रन नहीं आ रहे। तो ये कुछ ये मैच में कुछ तो बैकफुट पे जाने की अगर इनकी जो भी बल्लेबाजी है वो उनको पीछे ले जा सकती है। मतलब एक इनिंग की शुरुआत है और मैं देख रहा हूँ सर वाडेकर साहब के चेहरे पे जो खुशी है जो कल से जीतने के बाद, मुझे वो ज़्यादा झलकती हुई नज़र आ रही है। और देख लीजिए इस बार नीलेश राउत जो जाने जाते हैं बाहुबली नाम से, तो उनमें से 2 अक्षर तो स्टार्ट हुए, बाहुबली। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। ललित सर आपण पाहिलं तर या षटकारानं धावफलक पुढे जाते, संघाचा अर्धशतक पूर्ण होते, 50 ऑफ किटले 11-11,
54 धावा. यावेळीचा चेंडूचा खोलो टप्प्याचा अगदी फुल ऑफ लेन चेंडू आपण पाहतोय. तिथे मात्र किल्ला डीप लॉंगॉनला एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या खेळपट्टीवरती आणि विकेटवरती पळून पूर्ण केल्यात. निलेश राऊतला आपण बॅटिंग करताना पाहतोय. 20 चेंडू खेळलाय, 35 धावा त्यानं इथे मात्र बनवलेल्या आहेत. तर टीमची धावसंख्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 56 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक. यानंतरच्या पुढील दोन्ही संघांच्या कॅप्टन आमची विनंती, आपण प्लेइंग 11 देण्यासाठी संपर्क करा. एक डाव संपल्यानंतर आपण सेकंड मॅचचा टॉस करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, कॅप्टन अमित राऊत आणि कॅप्टन अनिकेत रोडे या दोनही संघनायकांना विनंती, आपण प्लेइंग 11 जमा करण्यासाठी संपर्क करा. यानंतर जो सामना होणार आहे ललित सर आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना, तो देखील आपण मैदानी पाहणार आहोत. आणि ती मॅच इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळेल. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे, स्वर्गीय सरपंच सचिन पप्पा सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन अंबोली खेड या 2 संघात इथे मॅच आपल्याला मैदानी पाहायला मिळणार आहे. आजच्या तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 2 तो देखील आपण पाहणार आहोत. और देख लीजिए दत्ता पवार की शुरुआत, ये एंड से बड़ा स्ट्रोक और ये 6 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. और देख लीजिए यहाँ पे दत्ता पवार की शुरुआत, जैसे हम लोग बातचीत कर रहे थे सर, बट रन आ रहे हैं अभी. ये 2 ओवर में इन्होंने बहुत ज़्यादा रन लेने की सोची है. रन और उसी के साथ यहाँ पे स्कोर है 63 रन यहाँ पे हो चुके हैं. उत्तम सर, अभी भी गेंद 4 गेंदें सिलक है, मतलब 4 गेंदें बची है. यहाँ पे थोड़ा मिक्स हो रहा है, थोड़ा लैंग्वेज अभी वो डिफ़िकल्ट है थोड़ा. तो इन 4 गेंदों में अगर नीलेश राउत 5-10 रन बना लेते हैं तो ज़्यादा इफेक्ट रहेगा. शायद 70 रन भी यहाँ पे कम हो सकते या ज़्यादा हो सकते. कल के भी आपने बहुत सारे मैचेस देखे यहाँ पे, उसके पहले दिन के भी देखे. यहाँ पे 90 भी होते हैं, 100 भी होते हैं और कभी कभी 70 रन भी नहीं होते. ये डिफिकल्ट है. तर नक्कीच आपण पाहतोय कालची जी महत्वाची मॅच होती ती देखील आपण या मैदानी पाहिलेली आहे. यावेळीचा चेंडूचा फटका केला, गॅपमध्ये चेंडू मात्र अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहेत. खरं तर याचसाठी कुलदीप धायबरनं आपण पाहिलं तर ज्यावेळेस ऑक्शनला संघामध्ये ज्या खेळाडूने घेतलेला आहे, क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं ना तर अतिशय चतुर चपळ आहेत. सगळे उभरत आहेत, नवोदित सितार आहेत. या संघात आपण पाहिलं तर सगळ्या उदयोन्मुख खेळाडूंना एकत्रित करत आज त्यांना आपण पाहिलं तर या स्पर्धेत संघ उतरवलेला आहे. यावेळीचा चेंडूचा बिग हिट मात्र केला, एक स्क्वेअर लेगच्या टोक्यावरतून दत्ता पवारच्या बॅटमधून येईल बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. बहुत ज़्यादा रन बटोरने की कोशिश ये ओवर में दत्ता पवार एंड नीलेश राउत की तरफ से. और 70 रन यहाँ पे स्कोर पे लगे हुए हैं. तब तक 1 रन, दूसरे रन की कोशिश नाकामयाब रहेंगे यहाँ पे नीलेश राउत. 1 ही रन पे यहाँ पे संतुष्ट होना होगा और रन अच्छे हो गए. 71 रन यहाँ पे. मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. 71 रन यहाँ पे विनिंग स्कोर रहेगा 72 रन. और वो कैसा बनाते हैं वो देखने के लिए आंखों देखा हाल यहाँ पे ग्राउंड को आपको बीच मैदान में लेके जाते. तब तक चले जाते हैं उत्तम जी सावंत सर के पास, जैसे भी इसके अगली मैच की लिस्ट एंड अगली मैच की जो भी प्लेइंग रहेगा या टॉस रहेगा तो उत्तम सर वहाँ पे देखने वाले. सर प्लीज. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना जो संपन्न होणार आहे
नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करणार आहे. दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा. चला विनंती असेल एका लाईनीत एका ओळीत संघ मैदानाच्या बाहेर येतील, एका लाईनीत एका ओळीत संघ मैदान ते दाखल होतील आणि आपण जो संघ मैदान ते दाखल होणार आहे त्या संघाचं आपण ट्रान्सच्या माध्यमातून या ठिकाणी सुमधुर संगीताच्या माध्यमातून आपण स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपण जाऊया डीजे कडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. खेळ त्यांचा पाहुनी तुफानी जीव होतो वरखाली, खेळ त्यांचा पाहुनी तुफानी जीव होतो वरखाली, जेव्हा ऐकू येते पाचारने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे भांबुरवाडीच्या शुरांची गगनभेदी डरकाळी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राजू शेठ पाचारने, संचालक विविध कार्यकारी सोसायटी तिनेवाडी, संचालक राजगुरुनगर सहकारी बँक, अरिकेत एलॅप प्रायव्हेट लिमिटेड, माननीय संतोष दादा ढोरे पाटील, विद्यमान सरपंच ढोरे भांबुरवाडी, ढोरे एंटरप्राइजेस, पाचारने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे भांबुरवाडी. थँक्यू डीचे. दोनही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाचे कॅप्टन अमित राऊत आणि इकडे स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत बंडलकर, त्याचबरोबर स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे स्पोर्ट फाउंडेशन अंबोली खेड या टीमचे कॅप्टन अनिकेत रोडे, या दोनही संघनायकांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण टॉस करतोय. थैंक यू उत्तम सर. चलिए बीच मैदान में मैं रिक्वेस्ट करता हूँ बल्लेबाजों को जल्दी आ जाइए. और हमारे साथ यहाँ पे जुड़ चुके हैं मावल का एक बहुत बड़ा आवाज़. हमेशा हमें हर टूर्नामेंट में ये आवाज़ सुनने मिलता है, बहुत अच्छा आवाज़, और उनकी तरफ हम ले चलते हैं सुमित जी सोनावने सर. मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. यहाँ पे आज उनका भी आवाज़ आपको सुनने मिल जाएगा. समीर जी सातकर एंड गणेश जी वाडेकर डिस्कस कर रहे रहेंगे सुपर 8 के मैच के लिए आगे के. और वाडेकर साहब की जो भी चेहरे की क्रिकेट खुशी है, भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय साबीर भाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन, ऑरेंज ओशियन इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, किनारा कडूसे नाव. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय साबीर भाई इनामदार, उपसरपंच श्री क्षेत्र कडूस, माननीय सादिक जाफर भाई शेख, सरकार रोड लाईन अँड ट्रान्सपोर्ट, साबीर भाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन, ऑरेंज ओशियन इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, किनारा कडूस. कॅप्टन विनंती आहे टॉस करण्यासाठी संपर्क करा. एक डाव संपलेला आहे. आपण पहिला डाव समाप्त होण्याच्या अगोदरच दोनही टीमच्या कॅप्टनना त्या ठिकाणी विनंती केलेली होती. दोनही टीमच्या कॅप्टनचा नामोल्लेख झालेला आहे, त्यामुळे संघनायकांना विनंती आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. आपण दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहे. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडीचे कॅप्टन अमित राऊत यांना विनंती आहे टॉससाठी या. तर इकडे स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे, स्वर्गीय सरपंच सचिन पप्पा सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन अंबोली खेड या टीमचे कॅप्टन अनिकेत रोडे, या दोनही संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या. मॅच सुरू होताना पाहायला मिळेल. दुसरा डाव देखील आपण पाहणार. तत्पूर्वी आपण मॅचला सुरुवात करतोय आणि पुन्हा एकदा ऐकूयात समालोचन कक्षातून ललित मुसळे सर आणि त्यांच्या सोबतीला आदरणीय सुमित सोनवणे सरांना. थैंक यू उत्तम सर. और चलिए मैं ग्राउंड में ले चलता हूँ आपको. साबिर भाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन किनारा कड़ूस जो भी टीम है उनकी बल्लेबाजी है. विनिंग रन रहेगा वो लोग को 72 रन्स. और उनके जो भी ओनर हैं वृंदावन विला के जो भी ओनर जैसे साबिर भाई इनामदार, उप सरपंच कड़ूस, और बहुत अच्छी टीम यहाँ पे उन्होंने बनाई है. जैसे कुलदीप धाइवर ये टीम के कैप्टन रहेंगे. और उनके साथ बल्लेबाजी के लिए महेश नानगुड़े, उनको एक बड़ा नाम है छोटा पैट और बड़ा धमाका. और सुमित सर ये दो ऐसे बल्लेबाज हैं, बहुत अच्छी बल्लेबाजी भी करती है, बहुत अच्छी गेंदबाजी भी करती है, ऑलराउंडर है. और उनके सामने गेंदबाजी के लिए आइकॉन प्रथमेश
राठौड़ है, तो मैं हमेशा देखता हूँ सर, प्रथमेश ये राठौड़ है, वो हमेशा ही बहुत फुर्तीले रहते हैं ग्राउंड के अंदर। जैसे उनकी गेंदबाजी है, सुबह की मैच रहेगी या दोपहर की मैच रहेगी या शाम की मैच रहेगी, बट उनका जोश हमेशा वही रहता है। और हर प्रीमियर लीग में मैं प्रथमेश राठौड़ को देखता हूँ, बहुत अच्छा परफॉर्मेंस करते। तो आज का दिन, आज की शुरुआत ये पहले मैच की थी और उन्होंने बल्लेबाजी भी बहुत अच्छी की है। यहाँ पे गेंदबाजी में क्या कमाल दिखाते हैं। तो ये 72 रन कैसे बना पाएंगे टीम सुमित सर, क्या लगता है कैसा डिसीजन रहेगा उनका? चलिए मैदान में एक बार फिर से, और प्रथमेश राठौड़ की गेंदबाजी पे जैसे भी फील्ड सजाया है, ये कुलदीप धाइबर स्ट्राइक पे रहेंगे और नॉन स्ट्राइक एंड पे महेश नानगुड़े रहेंगे। यही टूर्नामेंट में वासिक शेख रहेंगे, महेश नानगुड़े रहेंगे, शुभम शेलके है। तो हमराज मृत्युंजय की टीम से ये लोग बहुत बार एक साथ खेल चुके हैं और आज अपोजिट रहेंगे। और देख लीजिए, पहले गेंद पे सिंगल रन लेने की कोशिश, 1 रन ले लिया, दूसरे रन की यहाँ पे गुंजाइश और आराम के साथ जैसे भी बात कर रहे थे, सुबह की चाय और बड़े लोगों की राय हमेशा लेनी चाहिए, सेम वैसी ही बात हो गई। सीधा गेंद आई थी, यहाँ पे बल्ले पे लगी, 2 रन ले लिए। और वही क्रिकेट है, आप सिंगल डबल से रोटेट करते रहिए, छक्का चौका बाद में आता ही रहेगा। जैसे दत्ता पवार ने थोड़ा आने के बाद शुरुआत थोड़ी धीमी की थी, बट बाद में बहुत अच्छा स्कोर करके टीम को 72 तक ले चले वो। और इस बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, रन यहाँ पे हाँ ना, तब तक 1 रन चुरा लिया। बहुत ज़्यादा यहाँ पे एग्रेसिव बैटिंग अपने को देखने को मिला ये 2 गेंदों पे। पहले गेंद पे बहुत डिफेंडिंग था, उसके बाद थोड़ा अटैकिंग सोचा, उसके बाद सिंगल रोटेट हुआ। और महेश नानगुडे के बारे में सर क्या बोल सकते हैं ये मैदान पे? सगळ्यात पहिले तर सर्वांना प्रेमाचा नमस्कार। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 हे 3रं पर्व, 5वं पर्व आपण निश्चितप्रमाणे अनुभवतो आहे। आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आजचा पहिला सामना किटली 11-11 आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिले गेले तर साकीरभाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन, किनारा कडूस या 2 संघांमध्ये आजची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये RPL या RPLच्या खऱ्या अर्थाने आजच्या दिवस क्रमांक 3 मध्ये मी सुमित सोनवणे आपलं सर्वांचं स्वागत करतो। माझ्या समवेत ललित मुसळे सर आहेत, आपले स्वागत आहे। जाऊया मॅचकडे। पहिला चेंडू यावेळी पाहिलं गेलं तर महेश नानगुडे कट करताना चेंडू आपल्याला बघायला मिळाला। डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, तोपर्यंत इथे मैदानामध्ये घेतलेली 1 सिंगल। आणि अगदी योग्य उल्लेख खऱ्या अर्थाने ललित सर, आपण ज्या प्रकारे महेश नानगुडेचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय, झळाळताना आपण बघितलेलं आहे। सुरुवातीला आपण पाहिले गेले तर शिवराणी मुळशी तालुक्याचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलं, त्यानंतर पुण्याचं शहरी भाग गाजवला आणि आज जर आपण पाहिले तर भारतभर मात्र महेश नानगुडे या खेळाने खऱ्या अर्थाने आपल्या नावाने टेनिस क्रिकेटचं विश्व दणाणून सोडलेलं आहे। यावेळी स्क्वेअर कटचा जबरदस्त तडाखा दिलाय कुलदीप धायबरच्या बॅटमधून, नो बॉल। मैदानाला आपण पाहतो इथे दन 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 करत आलेला चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। एकंदरीत काय सांगाल ललित सर, आपण जर पाहिले तर पहिलं षटक प्रथमेश राठोडची ज्या प्रकारचा आपण उल्लेख केला, नेहमीच खऱ्या अर्थानं 100% एफर्ट्स देण्यासाठी मात्र प्रथमेशला ओळखला जातो, ॲज अ आयकॉन म्हणून मात्र तो संघामध्ये आहे। आणि जबाबदारी मला वाटतं गतवर्षी देखील आपण पाहिले गेलं तर आंबेड्यांच्या मैदानावरती आज खेळाडूने मात्र स्पर्धा गाजवली, परंतु आज स्पर्धेचं ठिकाण बदललेलं आहे। परंतु ही जर आपण पाहिले तर बोला थोडीशी चर्चा जी मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल। एकंदरीत जर आपण पाहिलं सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय RPL हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं आयोजन दरवर्षी सातत्याने खेड तालुक्यामध्ये केलं जातं। कुठेतरी जर आपण पाहिलं तर नवनवीन चेहरे, नवनवीन खेळाडू, नवीन ग्रामीण भागातील खेळाडू पुढे येत आहेत आणि हे सर्वात मोठं यश हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं आहे। यस सर, मैं भी ये टूर्नामेंट खेलता हूँ और बहुत अच्छा रहता है। जैसे भी बहुत सारे प्रीमियर लीग हमें देखने मिल जाता है, बट ये प्रीमियर लीग में कोई कमी नहीं है। आप बैनर देख लीजिए, आप
जैसे ये स्टेज देख लीजिए, जैसे प्लेयर है, जैसे लोग आते हैं ये मैच देखने के लिए। कुछ लोग मैंने बात किया था कि वो लोग छुट्टियां लेके भी यहाँ पे ग्राउंड पे आते हैं। और सर और एक बात है, मैं बहुत सारी जगह पे आपकी कमेंट्री भी सुनता हूँ, तो मेरे को बहुत सारे आपके जो भी डायलॉग है वो भी मेरे को बहुत पसंद आते हैं, तो मैं आज दिन में वो भी सुनूंगा। और मैदान की अगर बात की जाए तो बहुत अच्छा ये मैदान है। हमेशा ये ग्राउंड पे बहुत सारे टूर्नामेंट होते हैं, जैसे RDS रहेगा, आमदार चषक रहेगा, यहाँ से बहुत सारे टूर्नामेंट होते हैं। और RPL का भी दो सत्र यहाँ पे हो चुका है, तो यहाँ पे भी बहुत सारे खिलाड़ी मतलब खेल चुके हैं, जैसे कुलदीप है। और फ्री हिट की गेंद है और कुलदीप के बैट से एक अच्छा स्ट्रोक निकला है, वहाँ पे गेंद ने थोड़ा चकमा दे दिया सुबह और 4 रन। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। नक्कीच आपण पाहिले गेले तर स्कोर कार्ड मात्र वेगाने पुढे जात आहे। फ्री हिटचा पुरेपूर इथे फायदा खऱ्या अर्थाने कुलदीप धायबरने इथे उठवलेला आहे। संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते। स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितल्या गेल्या तर 13 धावा आघाडीची दोन्ही बॅटर इथे आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये ललित सर ज्या प्रकारे प्रथमेश राठोडला आपण पाहिलं तर टार्गेट म्हणजे संघाचा जो तुमचा कणा आहे त्या कण्यावरतीच आपण पाहतोय ते वार केलाय। पुन्हा एकदा सफल झाले, क्रीजचा चांगला वापर, हुक केलाय बॉलला, RPL ला सलामी ठोकणारा, मुजरा करणारा षटकार शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। देख लीजिए सर, यहाँ पे 6 बाउंड्री शुरू हो गए और पैसे भी आना यहाँ पे चालू हो गए। सादिक भाई इनामदार ने यहाँ पे कहा है अगर कुलदीप ने 3 छक्का मारा तो 1000 रुपीज़ उन्हें भी दिया जाएगा। यहाँ पे पहला तो आ चुका है, 2 की डिस्कशन थोड़ी बाद में होगी। और जो डेकोरेट का जो भी काम किया है, माऊली डेकोरेशन जो भी है सर, बहुत अच्छा है। और उनके जो भी ओनर है वो जो प्रवीण जी कालो के हैं, मैं उनको पहले दिन से देखता हूँ सर, वो ग्राउंड पे रहते हैं हमेशा। मतलब अगर कुछ भी कमी रहे तो वो लोग यहाँ पे मतलब पूरा करते हैं और बहुत अच्छा है। मैं माऊली डेकोरेट का भी बहुत ज़्यादा स्वागत करना चाहूँगा। इस बार देख लीजिए कुलदीप धाइबर ने जो भी स्ट्रॉन्ग जोन रहता है उनका, वहाँ से भी वीक जोन को भी वहाँ मतलब स्ट्रॉन्ग कर दिया। 4 रन यहाँ पे। थँक्यू। या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय। दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडीचे कॅप्टन अमित राऊत आणि अंबोली खेडचे कॅप्टन अनिकेत रोडे टॉस या ठिकाणी केला ते संतोष दादा ढोरे, गणेश वाडेकर साहेब, महेंद्र सावंत। टॉस या ठिकाणी संपन्न झालाय। टॉस प्रथमतः जिंकलेला आहे स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे, स्वर्गीय सरपंच सचिन पप्पा बंडलकर, स्पोर्ट फाउंडेशन अंबोली खेड संघानं। अनिकेत प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। प्रतिस्पर्धी दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडीचा संघ आहे। गतवर्षी या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी बनलेला संघ आहे। त्या टीमला किती धावांपर्यंत रोखला आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? स्पर्धेचं आयोजन अतिशय सुंदर आहे। 80 पर्यंत रोखू, 70-80। अनिकेश, गतवर्षी तू ऑक्शन मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता, परंतु याचं कॅप्टन आहे। यावेळेस तुझ्याकडे संघनायक म्हणून जबाबदारी आहे, तर टीमला कशा प्रकारे लीड करतोय आणि त्याबद्दल काय सांगशील? नाही, लीड करण्यासाठी भाऊ आहेत, त्यामुळे काय मला एवढे टेन्शन नाही। थँक्यू, बेस्ट ऑफ लक। अनिकेत रोडे कॅप्टन आहेत। कॅप्टन अमित राऊत आपल्या समोर आहेत। प्रथमतः टॉस पराभूत आहेत, प्रथमतः बॅटिंग करायची। टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं। आता प्रथमतः बॅटिंग करायची, किती धावांचं टार्गेट द्याल? आणि आज स्वतः संगमालक या ठिकाणी साहेब उपस्थित आहे, तुमची टीम आज या स्पर्धेत खेळते आणि खरं तर सगळ्या प्रेक्षकांना आतुरता होते की दिशा स्पोर्ट फाउंडेशन मध्ये कोणता आयकॉन खेळाडू खेळणार, त्याबद्दल काय सांगाल? पहिलं तर आम्ही 70-80 धावा कमी पडतील असं वाटते। 80+ करण्याचा प्रयत्न करू आणि विश्वजित ठाकूर आयकॉन आहे। थँक्यू, बेस्ट ऑफ लक। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। मान्यवरांचं मनापासून आभार। मॅच सुरू आहे, पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाणार आहे। तत्पूर्वी टॉस जिंकलाय अंबोली खेड संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले साकोडी संघाला। ओ टू कॉम्बॉक्स। धन्यवाद उत्तम सर। आपण पाहिले गेले तर एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर सर हमारे बहुत सारे जैसे प्रेक्षक रहेंगे, बट बहुत सारे दोस्त हैं, जैसे विपुल जी पाटोले सर हैं, वो भी हमेशा डेली ग्राउंड पे आते हैं मैच देखने। और ये देख लीजिए महेश नानगुड़े ने यहाँ पे रन की गति बढ़ा दी है। यहाँ पे क्या है तो 6 रन है। सर क्या लगता है हवा के अपोजिट मारा है? शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार।
काय जबरदस्त स्ट्रोक खऱ्या अर्थानं बघायला मिळाला. ललित एकंदरीत जर आपण पाहिलं ललित सर ज्या प्रकारे महेश नानगुडे बॅटिंग करतोय, ज्या प्रकारे कुलदीप धायबर असं म्हणतात ना की कॅप्टन फ्रॉम लिडिंग फ्रंट. सुरुवात जबरदस्त कुलदीपने केली, 6 चेंडू खेळला, 21 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने ठोकताना पण त्याला बघितलेलं आहे. महेश नानगुडेने आता मात्र आपला गिअर चेंज केलाय. निलेश पुण्याचा उजव्या हाताने तयार आहे. और इस बार देख लीजिए रन लेने की कोशिश यहाँ पे, हाँ ना, और तब तक ले लिया. देखो दिन रहेगा तो कुछ भी हो सकता है. जैसे भी हमने कहा था यहाँ पे सर, बहुत सारे बल्लेबाज या बहुत सारे गेंदबाज है, बहुत अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजी करते हैं. दिन की शुरुआत बहुत अच्छी है महेश नानगुडी की. जैसे भी उन्होंने स्ट्रोक खेला एक्स्ट्रा कवर पे, वो उनका स्ट्रॉन्ग जोन है सर. बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं वहाँ पे. मैं उनका भी जैसे ये टूर्नामेंट की जो भी शुरुआत है तो ये कुलदीप धायबर ने उनको आइकॉन ले लिया था, तो तभी वो लोग ने सोचा था कि महेश नानगुडे हम ये टूर्नामेंट के लिए उनको लेके आएंगे. बहुत छोटा ये खिलाड़ी है बट नाम इनका बहुत बड़ा है सर. आता निश्चितप्रमाणे असं म्हणतात ना की आई वडील हे फक्त तुम्हाला नाव देतात, परंतु त्या नावाला ब्रँड बनवायचा असतो, त्या नावाला मोठं करायचं हे आपल्या मनगडाच्या जोरावरती आणि आपल्या हिमतीच्या जोरावरती करायचं असतं. महेश नानगुडेचं आपण सातत्याने बघितलेलं आहे की तुम्ही जर आपण पाहिले तर मोठमोठ्या स्पर्धा भारतभर, मात्र या खेळाडू टेनपीएल सारखी क्रिकेटची स्पर्धा आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं. अगदी कमी वयामध्ये असं म्हणतात ना की फिनिक्स पक्षी हा कोणी पाहिला नाही, परंतु फिनिक्स पक्षी नाव प्रत्येकाने ऐकलेलं आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर फिनिक्स पक्षी असं म्हणतात की ते मातीच्या धुळीतून थेट आकाशाचा वेध घेणारा आहे, म्हणजे फेअर डिलिव्हरी. बॉल आतमध्ये पिचिंग आहे. यस, व्हाईट बॉल. अवांतर धावे इथे मिळेल आणि अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाते धापलकावरती. 30 धावा. यहाँ पे वैभव जी पिंगले साहब शिवन्या स्पोर्ट्स के ओनर, वो भी यहाँ पे आ चुके हैं. मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. थैंक यू सर, वेलकम टू द ग्राउंड. धापलकामध्ये ते थोडासा बदल होईल. 31 धावा धापलकावरती ज्या आहेत. व्हाईट +1 म्हणजे जवळ आपण पाहिले तर पळून तिथे पूर्ण केली. निलेश नवनाथ राऊत आपण पाहिलं गेलं त्रिमूर्तीची बंधूची जोडी ही खऱ्या अर्थानं सतत खेड तालुक्याचं टेनिस क्रिकेट म्हटलं की नेहमी चर्चेत राहणारी ही बंधूंची जोडी. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहे. यानंतर मात्र अमित राऊत आज आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहेत. यस सर, वो और ये मतलब तीनों की बात ही अलग है. इनके बारे में अगर जो भी हम लोग चर्चा कर रहे हैं वो तीनों अलग ही है क्रिकेट के बारे में. बहुत बड़ा ये लोग का सेक्टर है क्रिकेट का, बहुत ज़्यादा क्रिकेट खेले हुए हैं. और ग्राउंड पे यहाँ पे हमें अश्विन कुमार जी भंडलकर साहब भी हमें नज़र आ रहे हैं. ये भी अगले मैच में हमें खेलने में यहाँ पे मिल जाएंगे. आता खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर आशु भाऊ यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे, कारण ज्या प्रकारे क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचं काम, क्रिकेटला मोठं करण्याचं काम सतत ते करत असतात. यावेळी शफल झाले, क्रीजचा वापर, मिड विकेटला आपण पाहतोय. चेंडू पाठवलाय लांब लांब लांब, खूप लांब, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थैंक यू डीजे. और अगला अगर 6 मारा सर तो वो एक थोड़ा पुराना डायलॉग हो जाने दीजिए प्लीज़, हमें सुनना है वो. पुन्हा तपायचे गोलंदाज तयार. नवनाथ लोअर फुल टॉस होता, यावेळी थोडंसं बॅकफुटला गेले. सेन्सिबल क्रिकेट काय असतं खऱ्या अर्थानं कुलदीप धायबर आपल्या मास्टर माइंड, आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर मिस्टर कूल म्हणून या नावाने त्याला संबोधलं जातं, आणि तेच त्यांनी इथे दाखवलं. षटकार जरूर आला. पुढच्या चेंडूवरती मात्र त्यांनी स्वतःची स्ट्राईक रोटेट करत स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. 2 षटकांचा खेळ आपण पाहिलं गेलं तर ललित ज्या प्रकारचं पॉवर प्लेच्या षटकांमध्ये प्रचंड मोठं आक्रमण जे आपल्याला बघायला मिळालं. 38 धावा धापलकावरती आहेत. एकही विकेट आतापर्यंत आलेली नाहीये, म्हणजे गोलंदाजांवरती वर्चस्व ठेवले ते फलंदाजांनी. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपुक झापक झुपुक वाजत राहतंय ग. थँक्यू डीजे. एकंदरीत जर आपण पाहिलं ललित सर, आपण ज्या प्रकारे चर्चा केली की ज्या प्रकारे हे मैदानाला सजवलेले प्रेक्षकांसाठी गॅलरीज उभ्या केलेल्या आहेत, त्याचबरोबर आपण पाहिलं तर हा खेड तालुक्याचे या स्पर्धेचं जर आपण म्हटलं, खेड तालुक्यातील प्रत्येकाच्या हा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला आहे, कारण ही स्पर्धा आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेला आपण मोठं करायचं असतं. हे या खेड तालुक्याकडून आज खूप काही शिकायचं आहे. 38 धावा धापलकावरती आहेत. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे चेंडू असले आता 24 शिल्लक आहेत आणि या 24 चेंडूमध्ये 34 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ते तयार असेल. विशेष खेड तालुक्यामध्ये आपण पाहिलं क्रिकेटची फार मोठी क्रेज आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं गेलं तर या परिसरामध्ये औद्योगिक क्षेत्र देखील फार मोठ्या प्रमाणात आहे आणि बैलगाडा क्षेत्र म्हटलं की आज प्रत्येकाच्या काळजाचा विषय बनलेला आहे.
यस सर, जैसे भी ग्राउंड की जब भी हम लोगों ने यहाँ पे डिस्कशन किया था, तो ये जो बैनर आपको दिखाई दे रहे हैं ये माउली ग्राफिक की तरफ से है और माउली ग्राफिक की तरफ से है और ये माउली ग्राफिक्स के जो भी ओनर है वो जो मंडप डेकोरेट है वो भी उनके भाई है। तो जैसे भी हमने कहा था निखिल जी कालो के या प्रवीण जी कालो के जो दो है तो वो बंधू है और ये उनके तरफ से ये डेकोरेट ये पूरा किया है। तर नक्कीच मैदान ज्या प्रकारे बनवलेलं आहे, विशेष जर आपण पाहिलं तर आतापर्यंत हे खेळपट्टी जर आपण पाहिलं ना तर पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या खेळपट्टीवरती फलंदाजाने वर्चस्व ठेवलेलं आहे. कुलदीप धायबर आपण पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा स्ट्राइक ऑन तयार असेल, 40 धावा स्कोर कार्डवरती आहेत. और सर आपने जो भी बात की थी कि बैलगाड़ा यहाँ क्रिकेट रहता है, तो अभी एक बैलगाड़ा के जो भी बैलगाड़ा मालक है प्रकाश जी बुमले साहब बहुत खुश नज़र आ रहे हैं. कल उनका भी टीम सुपर 8 में चला गया था, तो मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर बैलगाडा मालक म्हटलं की स्वतः आदरणीय आशुभाऊ भंडलकर साहेब आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर गणेशजी वाडेकर साहेब आणि प्रकाशजी बोंबले. जर आपण पाहिलं तर ही सर्व मंडळी बैलगाड्या फार मोठी प्रेमी आहेत, बैलगाड्यांचे फार मोठा चाहता वर्ग खऱ्या अर्थाने खेड तालुक्यामध्ये आहे आणि बैलगाड्याची संस्कृती खरी अर्थाने कुणी टिकून ठेवली असेल तर ती म्हणजे खेड तालुक्याने टिकून ठेवण्याचं काम केलंय. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय पुन्हा एकदा महेश नानगुडे, आता मात्र स्ट्राइक ऑन तयार असेल. दुसऱ्या बाजूला पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा प्रथमेश राठोड, आयकॉन टू आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन म्हटलं की एक आदर्श ज्या खेळाडूकडून घेतला जातो ना तो खेळाडू म्हणजे आयकॉन. परंतु आता मैदानामध्ये पाहिजे फक्त तुम्ही नावाने मोठे असून चालणार नाही, तुम्हाला कर्तृत्वाने मोठं व्हावं लागेल. महेश नानकोडे स्ट्राइक ऑन तयार असेल. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. बॅटच्या आतल्या बाजूची कडा, त्यानंतर आपण पाहिलं स्वतः प्रथमेश चेंडूला इथे कव्हर करतोय सिंगल मैदानाच्या मध्ये. फलंदाजांना आपण पाहिले तर आता प्रेशर जो बघायला मिळत होता तो आता प्रेशर बघायला मिळत नाहीये, कारण प्रेशर रिलीज करण्याचं काम कुलदीप धायबराने इथे केलं. आतापर्यंत 12 चेंडू तो खेळलेला आहे आणि या 12 चेंडूंमध्ये 31 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. सर ये बल्लेबाज ऐसा ही है, उनका खेलने का तरीका और उनकी जो भी बल्लेबाजी बहुत अलग है, वो बहुत अलग तरीके से बल्लेबाजी करते हैं. उनकी सोच रहती है, कैलकुलेशन रहता है, वो अलग रहता है. कुलदीप धायबर एंड महेश नानगुडे, और देख लीजिए यहाँ पर स्क्वायर करने की कोशिश थी और ये गेंदबाजी प्रथमेश राठौड़ भी बहुत अच्छे गेंदबाज है. जैसे भी हमने इनकी गेंदबाजी देखी है बहुत सारे प्रीमियर लीग में. आज थोड़ा गेंदबाजी में थोड़ा उनका थोड़ा कम नज़र आया मेरे को, थोड़ा जोश या गेंदबाजी नज़र आई, बट अभी भी रुका के रखा है उन्होंने 42 रन्स पे. और देख लीजिए सर वो एक डायलॉग हो जाए. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय कुलदीप धायबरचा. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या उचल की टाक षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. जी थैंक यू सर. यही जो भी शब्द है वो सुनने के लिए हम तरस गए थे. जैसे भी ये तालुका के बहुत सारे लोग हैं, मतलब जैसे हर एक का एक फेमस डायलॉग रहता है, तो आपका भी है, तो हमने सुना. थैंक यू. और चलिए मैदान के अंदर कुलदीप धायबर यहाँ पे बरसते हुए गरजने की ये जो कोशिश कर रहे हैं. हवा में गेंद है, कैच होने की गुंजाइश और यहाँ पे आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्या खेळाडूंसाठी बिस्लरी बॉक्सचं सौजन्य देणारे चिखलगाव नगरीचे उपसरपंच शिवाजी शेठ गोपाळे, भोसरीचे उद्योजक एक्वासील पुणेचे संतोष शेठ मुके, श्री साई अभ्यासिका अँड बुक स्टोअरचे ओनर कुमार प्रतीक शेठ गोपाळे, युवा उद्योजक कुमार अविनाश शेठ मुके या सौजन्य देणाऱ्या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. हुतात्मा राजकोरी प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. इथे जर आपण पाहिलं गेलं तर पहिली विकेट येताना पाहायला मिळाली, परंतु संघनायकाची जबाबदारी काय असते ना मित्रांनो, खऱ्या अर्थाने ती कुलदीप धायबरने या इनिंगमध्ये दाखवली. जबरदस्त आक्रमण कुलदीप पुढून आपल्याला बघायला मिळालं. कुलदीप मैदानामध्ये बाद झालेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा स्कोर कार्डवर आहेत. समीकरण तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील 18 आणि या 18 चेंडूंमध्ये आपण पाहतो जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 24 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे किटली 11-11 या संघाला जर कमबॅक करायचा असेल तर निश्चितप्रमाणे तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. फलंदाजांना तुम्हाला रोखावं लागेल आणि पुन्हा त्या बायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे विश्वास ठेवलाय संघाच्या संघनायकाने नवनाथवरती. नवनाथ राऊत आपण जर पाहिलं गेलं तर इन कटर आउट कटर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. व्हेरिएशन या खेळाडूची ताकद बनलेली आहे नेहमीच. गेले आपण पाहिलं गेलं तर पहिल्या दिवसापासून आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर
सध्या ज्या पंचांच्या पॅनलची चर्चा सतत होतीये त्यामध्ये जर आपण पाहिलं तर संजय भालेराव सर आहेत, अजय आवळे सर, त्याचबरोबर महेश जाधव सर आणि विशेष पुण्याचं क्रिकेट प्रचंड मोठ्या प्रमाणात या खेळाडू यांनी खेळलेलं आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आज संपूर्ण महाराष्ट्रभर एक चांगले पंच म्हणून या पॅनलकडे बघितलं जातंय. जाऊया सामन्याकडे. नवनाथ पुण्याच्या पायसे बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक ऑन महेश नानगुडे. ओहो शफल झाले, उडवलाय बॉलला, चेंडू पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. महेश नानगुडेने आता आपले हात खोललेले आहेत आणि सुरुवाती एक वेगळी स्ट्रॅटर्जी आपल्याला बघायला मिळाली. कदाचित कुलदीप ड्रायव्हरने जर सुरुवात केली त्यानंतर महेश नानगुडे थोडा संयमाने खेळला. आता मात्र महेश नानगुडे आक्रमण चढवतोय. 54 धावा. फुल टॉस, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग झोन निवडलाय. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. जबरदस्त. आणि पहा महेश नानगुडेला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू जर टाकत असाल तर निश्चितप्रमाणे तुम्हाला महेश नानगुडे सोडणार नाही. फुल टॉस चेंडू महेश नानगुडेसाठी खऱ्या अर्थानं हा बोनस आहे. जरी दिवाळी संपली असेल परंतु अशा प्रकारचे चेंडू जर येत असेल तर त्याच्यासाठी रोजच दिवाळी आहे. इथे चौकार आणि षटकारांची बोचार सुळे. स्कोर कार्ड आता मात्र वेगाने पुढे जात आहे. 58 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समीकरणामध्ये थोडासा बदल होईल. 16 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 14 धाब्यांची जी गरज आहे. विशेष जर आपण पाहिलं गेलं तर खेड तालुक्यातील स्पर्धा रबर बॉलची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अर्धशतकं नाहीच तर महेश नानगुडेच्या नावावरती मला वाटतं शतकं देखील आहेत. फार मोठं नाव. परंतु बघायचंय नवनाथ ज्या मातीने घडवलं, ज्या मातीने मला नाव दिलं, ज्या मातीमध्ये आम्ही उभे राहिलो, ज्या मातीने आम्हाला ओळख दिली ना त्या मातीमध्ये आपण खेळतोय. RPL ही स्पर्धा घरची स्पर्धा आणि घरच्या स्पर्धेमध्ये जर आम्हाला आमच्या नावाला साजेला असा खेळ करायचा असेल तर इथे मनगटाची ताकद आणि हृदयामध्ये असणारी जी धग आहे ती आज दाखवावी लागली प्रत्येक खेळाडूला. इथे मात्र थोडंसं आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. मैदानाच्या मध्ये एस्टनच्या मागे असणारा दत्ता पवार या सीझनमध्ये पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं RPL सारख्या स्पर्धेने आम्हाला काय दिले, खेड तालुक्याच्या क्रिकेटने आम्हाला काय दिले ना तर खेड तालुक्याच्या क्रिकेटने आम्हाला जीवाभावाची माणसं दिलेली आहेत. नवनाथ तयार असेल पुन्हा एकदा. महेश नानगुडे स्ट्राईक ऑन. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होऊ शकलेला नाही. अगदी पायावरती चेंडू इथे वेध घेतोय. कुठल्या प्रकारचा धाव इथे मिळणार नाही. चेंडू डॉट आलेला आहे. धाफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जातोय. 58 धावा धाफलकावरती आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. हे मैदान आतापर्यंत फलंदाजांसाठी थोडंसं नंदनवन हे मैदान राहिलं. डेंजर एंडला आपण पाहतोय निश्चितप्रमाणे प्रशांत होता. प्रशांत भोईर टावकुऱ्या शैलीचा खेळाडू, अतिशय ग्रामीण भागातून मला वाटतं शिवे गाभाळला आपण पाहतोय बिलॉंग करणारा खेळाडू. विशेष आपण पाहिले गेले तर सुरुवातीला आम्ही त्याला बघितलं खेड तालुक्याचं पश्चिम पट्ट्याचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलं आणि त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर खेड तालुक्याचा जो तालुका वाईज जो संघ आहे खेड तालुक्याच्या क्रिकेटला रिप्रेझेंट करणारा खेळाडू आपण पाहतोय प्रशांत. स्ट्राईकवर तयार असेल. विषय पाहिले तर दोन्ही बंधू आहेत सुशांत आणि प्रशांत. दोन बंधू मैदानामध्ये एकाच संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. बंधूंची जोडगोळी आज आपल्याला या मैदानावरती बघायला मिळेल. पुढे नवनाथ तयार असेल. राऊंड द विकेट. यावेळी पहिल्याच बॉलवरती जबरदस्त आक्रमण प्रशांत भोईर यांनी दाखवलंय. हम भी कुछ कम नाहीये. वाहत्या गंगेमध्ये आम्ही देखील हात धुण्यासाठी आलोय. षटकार 6 धावेंसाठी. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. इथे आपण पाहिले तर प्रशांत भोईर कडून षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 13 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. धाफलकावरती अजून आपण पाहिलं जिंकण्यासाठी समीकरण 7 धावेंचं आहे. प्रशांत भोईरने पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. आज मला स्पर्धा गाजवायची आहे. खोलवर टप्प्याचा चेंडूचा वापर केला. यावेळी हलक्या हाताने मनगटाच्या साह्याने आपण पाहतो चेंडू इथे ढकलून दिलाय मिड विकेटमध्ये. निलेश चेंडूला इथे कव्हर करेल. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत घेतलेली मैदानाच्या आतमध्ये 1 धाव एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक संपलं जाईल. इथे चौथं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे.
पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापूक झुपूक वाजत राहतंय ग. निश्चितप्रमाणे आपण पाहिले गेले तर आता इथे जर आपण बघितले गेले तर कुलदीप धायबरने ज्या प्रकारची सुरुवात केली, त्यानंतर महेश ननगुडे आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि त्यानंतर जर आपण पाहिले गेलं तर प्रशांत भोईर बॅटिंगसाठी आला. पहिल्याच बॉलवरती त्याने लॉंग लेगमध्ये खेळला षटकार आपल्याला जो बघायला मिळाला. थोडीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू आहे आणि टीम मीटिंगमध्ये विचार एकच सुरू असेल, चेंडू कुणाच्या हातामध्ये सोपवणं गरजेचं आहे, कारण आपल्याला विकेटच्या शोधामध्ये आता इथे मात्र जावं लागणार आहे. कारण एकंदरीत आपण इथे बघितले गेले तर 6-6 षटकांचे सामने आहेत. आत्तापर्यंत ही मैदान फलंदाजांसाठी नंदनवन राहिलं. या मैदानावरती फलंदाजाने आत्तापर्यंत वर्चस्व ठेवलेलं आहे. ह्या मैदानावरती आत्तापर्यंत फलंदाजाने धुमाकूळ घातला आहे, परंतु गोलंदाज इथे वर्चस्व ठेवतील का, तर असं अजिबात नाही. वर्चस्व ठेवू शकतात, कारण पहिल्या दिवशी आम्ही सौरभ आशियाची गोलंदाजी पाहिली आणि सौरभ आशियाने पहिल्याच दिवशी 4 विकेट घेताना आपण त्याला बघितलेलं आहे. त्यामुळे हे मैदान फक्त तुमचं कर्तृत्व, तुमचं नियंत्रण, तुमचा अचूक टप्पा याच्यावरती मात्र तुमच्या गोलंदाजीचं खूप काही अवलंबून आहे. चेंडू पाहिजे तर कोणाच्या हातामध्ये सोपवलाय. बॉलिंग ट्रॅकवर जीवन भांगे बॉलिंग ट्रॅकवरती आता इथे मैदानाच्या मध्ये असतील. एकंदरीत आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा 12 चेंडू 6 धावेंची गरज. प्रशांत भोईर स्ट्राईक ऑन तयार असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं ॲग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण आपण इथे बघतोय. शॉर्ट सिली मिड ऑन मध्ये खेळाडू आहे, शॉर्ट सिली मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहिले गेले तर विकेटच्या बाहेर असणारा चेंडू, नियंत्रण बघायला मिळालं नाहीये. वेग दाखवण्याचा प्रयत्न होता खऱ्या अर्थाने जीवनचा, परंतु इथे पाहिले गेलं तर अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि तिथे पंचांनी कळवलंय की हा चेंडू इथे नो बॉल आहे. अतिरिक्त धाब्याने इथे मात्र सुरुवात होईल आणि अतिरिक्त धाब्याने स्कोर कार्ड देखील आता थोडंसं पुढे जात आहे. चर्चा मैदानाच्या मध्ये अजूनही सुरू आहे. नो बॉल इथे मात्र असणार आहे. या अतिरिक्त धाब्याने स्कोर कार्ड 67 धावा, 12 चेंडू 5 धावेंची अजूनही जी गरज आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स आपण इथे जरूर बघतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेला मदत करणारे, या स्पर्धेला खऱ्या अर्थानं उंची देणारे सर्व बक्षीसदात्यांचं आपण पाहतोय फ्लेक्स आपल्याला जरूर बघायला मिळत आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2024 5वं पर्व आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे यशाच्या शिखरावरती विराजित होत असणारी स्पर्धा. पुन्हा एकदा शफल होत खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र निश्चितपणे पंच पुन्हा एकदा निराश आहेत, नाखुश आहेत आणि तिथे मात्र कळवलंय की हा चेंडू इथे वाईड आहे. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येईल आणि दत्ता पवार आपण पाहिले गेले तर एक संघ ॲज अ आयकॉन आयडॉल म्हणून मात्र ते संघामध्ये जरूर आहेत, परंतु संघ नायका तरी क्रिकेटचा फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. परंतु महेश नानगुडे, दुसऱ्या बाजूला कुलदीप धायबर यांचा एक कुलदीप धायबर म्हटलं की मिस्टर कूल कॅप्टन म्हणून त्यांची ओळख आहे. लोअर फुल टॉस होता. यावेळी शॉट कव्हरच्या डोक्यावरून आधी चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे का बघायचं. चेंडूपर्यंत पोहोचतील का, तर निश्चितप्रमाणे पोहोचू शकलेले नाहीयेत. तर हा विजयाचा विजयी चौकार प्रशांत भोईर यांच्या बॅट मधून इथे आलेला आहे. सामना आपण पाहतोय ते जिंकलाय साबीरभाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन अर्थात किनारा कडूस या संघाने. विजय संघाचं मात्र अभिनंदन आहे. वेल प्लेड. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा किटली 11-11-11 टीम. हाडलक पहिल्या सामन्यामध्ये अपयश जरूर आलं, परंतु काय जबरदस्त खेळ खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळाला. कुलदीप धायबरचा काय खेळ दाखवला, महेश नानगुडेचा. प्रशांत भोईरने आपले इरादे स्पष्ट जरूर केले चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून. चला तर यानंतर देखील आपल्या सामना व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. दोनही टीमला विनंती आहे, सेकंड कंपल्सरी आहे. प्रतिस्पर्धी संघ एका लाईनीत एका ओळीच्या वेळेस बाहेर येईल, त्यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला त्या सेकंड करायचे. मैत्रीपूर्ण लढती आपण या ठिकाणी संपन्न करतोय. हस्तांदोलन कंपल्सरी आहे, त्यामुळे विनंती आहे साबीरभाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन किनारा कडू संघ एका लाईनीत एका ओळीत प्रतिस्पर्धी संघाला आपण सेकंड करायचे. तत्पूर्वी दोनही संघांना विनंती आहे पुढील आपण डगआउटचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ प्रथमतः एका लाईनीत एका ओळीत मैदान ते दाखल होईल आणि तदनंतर आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय. आजच्या दिवसातील पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी ढोरे बांबरवाडीचे सरपंच आदरणीय संतोषदादा ढोरे पाटील यांना विनंती करेल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी. आणि आदरणीय गाडे पाटलांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती उपस्थित असणारे दोनही मान्यवर आदरणीय
वैभवदादा पिंगळे यांना विनंती केल्या त्या अरुण भाऊ गुंडा, आदरणीय विपुलदादा पाटोळे आणि सगळ्या मान्यवरांना विनंती आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आहे. तर विनंती केल्या तर आपण सामनार किताब त्या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण त्या ठिकाणी देणार आहोत. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच पहिल्याच मॅच मध्ये आपल्या फलंदाजीची जादू दाखवणारा खेळाडू मिस्टर कूल संघाचे कॅप्टन कुलदीप धायबर ठरतायत सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. चला कुलदीप धायबर आपणास विनंती आहे आणि विशेष जर आपण पाहिलं तर इथे फक्त चांगलं क्रिकेट नाही तर शिस्तप्रिय क्रिकेट खऱ्या अर्थानं RPL मध्ये आपल्याला बघायला मिळते. ज्या प्रकारे आपण पाहिले तर मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम्स एकमेकांना सेकंड करतायत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत आणि कुलदीप धायबर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग मिस्टर कूल संघाचे कॅप्टन पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त त्यांचं आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. यानंतर आपल्याला निश्चितप्रमाणे प्रेझेंटेशन बॉक्सकडे जरूर वळायचं आहे आणि कुलदीप धायबर जर आपण पाहिलं तर 15 चेंडू खेळले, 15 चेंडूमध्ये 37 धावा, त्याचबरोबर 3 षटकार 3 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिले. अभिनंदन, वेल प्लेड कुलदीप धायबर. ओव्हर टू उत्तम सावंत सर. या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय, सामनावीर किताब देऊन कुलदीपला सन्मानित करतोय. घुमला आवाज रनी, काजात वाढली थरथर. घुमला आवाज रनी, काजात वाढली थरथर. जोशाने खेळणे आली पहा स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे व स्वर्गीय सचिन पापा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन आंबोली खेड. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अमित शेठ कोकणे मर्चंट नेव्ही, माननीय स्वप्नील उर्फ बापू शेठ खुटवड, माजी अध्यक्ष धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, व्हिजन एंटरप्राइजेस, माननीय प्रवीण शेठ वायकर संस्थापक धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, ओम इलिव्हेशन, माननीय अनुराग भाऊ कोरडे मिताली स्पोर्ट फाउंडेशन, स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे व स्वर्गीय सचिन पापा भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन आंबोली खेड. मान्यवरांचं मनापासून आभार. आपण कुलदीप धायबर आपल्या समेत आहेत. मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाने या ठिकाणी सन्मानित केले. पहिल्याच मॅच मध्ये खरं तर कुलदीप पहिला सामना जिंकतायत आणि स्पर्धेमध्ये एक चांगली सुरुवात होते. सामनावीरचा किताब मिळतोय, त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम माझ्या प्लेयरांना खरंच मनापासून अभिमान बोलतो मी त्याला, कारण खरंच खूप चांगली क्षेत्ररक्षण सगळ्यांनी बॉलरला साथ दिली म्हणून आम्ही आता त्यांना 70पर्यंत रोखण्यात आलं आणि 70 रन हे ह्या ग्राउंडवर म्हणजे मला तर वाटतं की लो स्कोरिंग आहे. बॉलर त्यांच्याकडे फक्त एकच प्रथमेश राठोड चांगला होता आणि बंधू होते, पण आम्ही प्रथमेश राठोडवर अटॅक केला म्हणून मला खूप कॉन्फिडन्स होता की 4-5 ओव्हरमध्ये मॅच संपेल. स्पर्धेच्या आयोजन नियोजन आपण पाहतोय. पहिला सामना तुमचा संघ जिंकतोय आणि प्रतिस्पर्धी देखील एक चांगली टीम होती. या विकेटवरती ज्या प्रकारे संघ तुम्ही घेऊन खेळलात त्याबद्दल काय सांगाल आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेबद्दल मी मगाशी टॉस जिंकल्यावर पण सांगितलं होतं, स्पर्धा ही RPL जी आपली मानाची करंडक आहे, सगळ्या प्लेयरांना असं वाटतं ही RPL कधी येते, कधी वर्ष संपते आणि परत मी ऑप्शन मला फॉर्म भरतोय, मला कधी घेत आहे. या गोष्टी अनसोल्ड झालेल्या प्लेयरांना पण मी एवढं सांगतो, तुम्ही प्रयत्न करा, कारण कधी ना कधी तुम्ही चांगलं वर्षभर प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला नक्कीच संघ मला 100% घेणार. प्रयत्न करा आणि यश तुम्हाला प्राप्त होईल. आणि नियोजन तर तुम्हाला माहिती आहे की खरंच आपलं RPLचं नियोजन खूप चांगलं आहे. एवढं मानाचे करंडक, भरपूर साक्षी बक्षिसं, मॅन ऑफ द मॅचला 10-12 बक्षिसं असतात, कॉमेंटेटर, अंपायर, लाईव्ह सगळं चांगलंच आहे, किट आपलं चांगलं आहे, सगळं मनापासून खूप सौजन्य करतात. म्हणून मला RPLच्या सगळ्या मालकांना खूप धन्यवाद बोलतो आणि अशी स्पर्धा चालू ठेवायची. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. कुलदीप धायबर आपल्या समेत होते. सामनावीर किताबाने सन्मानित केले. मॅच सुरू होईल आणि पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षातून ऐकूयात. आजच्या दिवसातील दिवस क्रमांक 3 सामना क्रमांक 2 आघाडीचे बॅटर मैदानात उतरतात आणि कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. ऐकूयात समालोचन कक्षातून आदरणीय विशाल कालेकर सरांना. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती